महाराष्ट्राला पडलेले एक सुंदर स्वप्न म्हणजे अजिंठा. हजारो वर्षे अज्ञातवासात राहिलेल्या या लेण्यांचा शोध 1819 साली अचानकपणे एका शिकारीच्या निमित्ताने लागला. या लेण्यांमध्ये असलेल्या नितांत सुंदर चित्रांमुळे ही लेणी जगप्रसिद्ध आहेत. ही चित्रे कोणी काढली असावीत, का काढली असावीत आणि कशी काढली असावीत या प्रश्नांची उत्तरं शोधणं अतिशय मनोरंजक आहे. बौद्ध धर्माशी संबंधित जातक कथा आणि तथागत गौतम बुद्धांच्या जीवनातील घटना यांचे चित्रण इथे केलेले दिसते. या चित्रांचे सांस्कृतिक महत्त्व समजून घेण्यासाठी आणि त्यातले विषय समजण्यासाठी एखाद्या इतिहास अभ्यासकाबरोबर या लेण्यांना भेट द्या. चित्रांसाठी कॅनव्हास तयार करण्याची पद्धत किंवा चित्रांमध्ये वापरलेले रंग तयार करण्याची पद्धत समजून घेणे सुद्धा तितकंच मनोरंजक. शूरपारक म्हणजेच नालासोपारा हे प्राचीन काळी आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर होते. या शूरपारक बंदरात उभ्या असलेल्या एका मोठ्या जहाजाचे चित्रण लेणी क्रमांक 2 मध्ये करण्यात आले. अजिंठा लेणी जरी चित्रांसाठी प्रसिद्ध असली तरी अजिंठा येथील कोरीव शिल्पे देखील त्याच उच्च दर्जाची आहेत. इतिहास, पुरातत्व आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून अजिंठा लेणी लोकांना समजवण्यासाठी दुर्गवाटा या संस्थेने 11 आणि 12 जानेवारी रोजी अजिंठा लेण्यांची वारसा सहल आयोजित केली. ज्यांना या सहलीत सहभागी व्हायचे त्यांनी खाली दिलेल्या क्रमांकावरती 30 डिसेंबर पर्यंत संपर्क करून आपली जागा आरक्षित करावी.